महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भाजपचं राजकीय वादळ आलेलं आहे। महायुतीने बहुमतापेक्षा अधिकचा आकडा गाठत सत्ता आपल्याच वाटेला ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यामध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेला आहे। मात्र या यशाचं श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे। पाहूयात देवाभाऊंचा जलवा या स्पेशल रिपोर्टमधून। मी पुन्हा येईन हे वाक्य ऐकताच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर येतं ते एकच नाव, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। त्यातच महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणल्यानंतर हेच देवेंद्र फडणवीस राज्यातल्या प्रत्येक महिलांचे देवाभाऊ झाले। याच देवाभाऊंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला जलवा दाखवलाय। विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेत। यामध्ये भाजपला कधी नव्हे असं अभूतपूर्व यश मिळालंय। त्यामुळे या विजयाचं श्रेय देवाभाऊंना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलंय। भाजपचे नेते मोहित कंबोज असो की चंद्रशेखर बावनकुळे असो, या सर्वांनी देवेंद्र फडणवीसांना मिठी मारत जल्लोष व्यक्त केलाय। विधानसभेतील यशाचा देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय। तर त्यांच्या आईंनी देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू असल्याचं म्हटलंय। जेव्हापासून राजकारणात आला तेव्हापासूनच मला हे वाटायचं की हा आधुनिक अभिमन्यू आहे आणि हा कुठल्याही याच्यामध्ये हा व्यवस्थित उभा राहील। त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता काही आणि त्याप्रमाणे झालं पण सगळं। टीम फडणवीस अशी ओळख असलेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। आमचा मुख्यमंत्री महायुतीचा होईल, वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे। आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। भाजपला मिळालेल्या या यशाचा जल्लोष मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये करण्यात आलाय। यावेळी फडणवीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जलेबी काढत एकमेकांना भरवली आणि आनंद व्यक्त केलाय। लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत महाराष्ट्राच्या या देवाभाऊंनी विधानसभेत आपला करिश्मा दाखवला खरा, मात्र हाच करिश्मा त्यांच्या राजकीय प्रवासाला कसं वळण देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पवन गवई, झी 24 तास, मुंबई।